ठाकरेंच्या या रणरागिणीने परभणीत जाऊन फुटीर खासदार संजय जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. निधी मिळत नाही, सत्तेत नसल्यामुळे विकास करता येत नाही असं कारण देत शिंदे गटात सामील होत ठाकरेंची साथ सोडली. आता परभणीचा जर्मनीच करणार असं दिसते. त्यामुळे तुमच्या गावचा विकास झाला नाही तर मला सांगा, मी आहे याचा बँड वाजवायला असं म्हणत ठाकरेंची सभा या वाघिणीने गाजवली. खासदार संजय जाधव यांना मोक्कार धुतलं. नेमकं घडले काय ते सविस्तर पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका बंड्या जो गद्दारी करून गेला, जो म्हणाला मी विकासासाठी गेलो, मला एक कळलंच नाही. मी ज्या वेळेला हे आपले विष्णू मुरकुटे दादा, ती साधनाताई आणि समस्त काही लोक आम्ही गंगाखेड विधानसभेमध्ये ज्यावेळेस फिरत होतो, माझ्या गाडीचे टायर खराब झाले. एवढा विकास केला ना 12 वर्षामध्ये. आता इतका काय विकास करणार आहे या परभणी जिल्ह्याचा पुढच्या 3 वर्षामध्ये किंवा जोपर्यंत निवडणुका लागत नाही तोपर्यंत, म्हणजे परभणीची हा जर्मनी करणार आहे असं वाटतंय. तुमच्या गावाला आता येणारे पुढचे काही दिवस असा रोड होणार आहे, कसा तेल सांडला की भरून घेणारा. आणि ज्याच्या गावाचे असे रस्ते झाले नाही त्यांनी मला फोन करायचा, मग मी आहे याचा बँड वाजवायला. पाठवणार की नाही? आता याला 14,70,00,000 रुपये याला निधी मिळाला. यानं खर्च किती केला तर 3,78,00,000 रुपये. पण कुठं खर्च केला? याचे जे 2-4 चिल्ले पिल्ले याच्या बाजूला बस 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 करतात, ह्यानं खरं तर विकास त्या लोकांचा केला. बाकी लोकांचा तर काही विकासच नाही. माझ्या गावला जायला रस्ता नाही. एक वेळेस ते रत्नाकर गुट्टे त्याच्यावरती 2दा टीका केली तर त्यानं गावला रस्ता दिला. पण यानं एवढ्या 10 वर्षामध्ये गावाला सुद्धा रस्ता दिला नाही ना. हा आता विकास करणार आहे. आता माझं गाव फळा आणि त्या ज्या विधानसभेमधले आणि बाकी पूर्ण लोकसभेमधले असे काही कामं होणार आहेत. तुम्ही म्हणताल मायला बॉस बरं झालं हो तुम्ही तिकडे गेलात, आमच्या तर शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं, आमचे रस्ते लई नादर झाले, आमच्या गावाला लाईटी नाही, शेतकऱ्याला एकदम कापसाला भाव ₹1,00,000 क्विंटल, सोयाबीनला तर 50,000 रुपये क्विंटल. असा हा विकास करणार आहे परभणी लोकसभेतल्या लोकांचा. कसं आहे, काही दिवसापूर्वी हा इथे आंदोलन केलं की भाजपचे लोक जास्त नीच आहेत, जास्त माजलेत, ह्याला सगळं काही अदानी अंबानीच्या घशात घालायचं आहे, म्हणून ह्यांना हा शक्तीपीठ करायचं आहे आणि आम्ही हे शक्तीपीठ होऊ देणार नाही. अशा ह्यानं जे आंदोलन केलं होतं, आता या समस्त परभणीकरांकडून या माध्यमातून बंडू जाधवला, गद्दार बंडाला हा प्रश्न आहे की आता तू ज्या सत्ताधारी लोकांमध्ये प्रवेश केलास तर तू पुन्हा असा शक्तीपीठाला विरोध करणारे तू आंदोलन करणार आहेस का? हा समस्त परभणीकरांकडून हा तुला प्रश्न असणार आहे. बरं, अजून याच्या पुढे विकासाच्या गोष्टी बोलायच्या म्हटलं ते हिंगोली कमी, पण इथं गुटखा मटका वाळू रेती याच्यामध्ये याची किती टक्केवारी आहे आणि यानं किती घबाड जमा केलेला आहे हे माझ्यासह तुम्ही इथले सगळे जे लोक आहात त्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हा एकीकडे म्हणतो की मी ह्याहून निवडून आणलं, मी त्याहून निवडून आणलं. डॉक्टर राहुल पाटलांबद्दल बोलत असताना म्हणतो की डॉक्टर राहुल पाटलाला मी निवडून आणलं. अरे बेट्या, ज्या वेळेला 2019ची निवडणूक इथं लागलेली होती त्यावेळेला तू एक ट्रॅक्टरवाला उमेदवार, डमी उमेदवार इथं उभा केलास आणि डॉक्टर राहुल पाटलाला पाडण्यासाठी तुझे हे सगळे थेरं केलास. हे सगळ्या लोकांना माहिती होते, म्हणून तुला लोकांनी चांगला प्रसाद दिला होता. तू जो डमी उमेदवार तिथं उभा केला होतास त्याला पाडून डॉक्टर राहुल पाटलाला तिथं निवडून दिलेलं होतं. आता सध्याचं सांगायचं म्हटलं तर टोटल परभणी लोकसभेमध्ये 165 जागा होत्या. आताच्या इलेक्शनच्या वेळेला 165 जागांमधून यांनी 30 ते 35 लोकांना उमेदवारी दिली आणि 30 ते 35 लोकांच्या उमेदवारीमधून यानं फक्त 7 लोक निवडून आले. 7 लोक. जे इथले परभणीचे 25 लोक निवडून आले ते सगळे डॉक्टर राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे लोक निवडून आलेले आहेत. 165 मधून हा 30 ते 35 लोक उभं करतो आणि त्याच्यातले 7 निवडून आणतो. हा असा तुझा तू हे नेतृत्व करत होतास आणि हा तू असा बॉस आहेस. तुझे काळे धंदे अजून खूप सारे पुढे निघणार आहे, तू फक्त थांब. ही समस्त इथं निष्ठावंत बसलेली शिवसैनिक मंडळी तुझे सगळे काळे धंदे मला पाठवत असते आणि रोज 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 निघतील. झडपीला ज्यावेळेस आता इलेक्शन झालं होतं त्यावेळेला 54 जागा होत्या.
54 जागांमधून यानं फक्त 24 लोकांना एबी फॉर्म दिले. एबी फॉर्म मधून 19 लोकांना काय केलं, बाकी आयात केले. म्हणजे 19 लोक आपले होते आणि बाकीचे आयात केले. त्याच्यातले निवडून किती आणले तर 6. म्हणजे तू 24 पैकी 6 लोक निवडून आणतोस आणि तू एकीकडे विकासाच्या गोष्टी करतोस. 12 वर्षामध्ये तुला किती कार्यकर्ते आणि तुझे किती मतदार झाले होते हे तू बघतो आहेस. तुला जर खरंच वाटलं असतं ना की मी परभणी जिल्ह्याचा बॉस आहे, तुझे कार्यकर्ते चेले चपाटे, इथं जिल्ह्याचा बाप बॉस असं म्हणून जे बोलत आहेत ना, तर हे इथे जे उमेदवार दिले होते ते तुमच्या ह्या स्वयंघोषित बॉस ना ह्या स्वयंघोषित बापाने निवडून आणले असते. याची एक स्ट्रॅटेजी आहे. हा स्वतःचे समर्थक दुसऱ्या पक्षामध्ये पाठवतो आणि तिकडून निवडून आणतो आणि इथले जे निष्ठावंत आहेत त्यांना नेहमी हा त्या निष्ठावंतांच्या हातावरती तुरी देतो. कधीच या निष्ठावंतांना कुठल्याच निष्ठावंतांना यांनी स्थान दिलेलं नाही. कुठल्याच निष्ठावंतांना ह्यांना नीट बोलला नाही. नुसत्या ह्या निष्ठावंतांना उर्मट बोललं, आई बहीण काढणं, शिव्या देणं, इतकंच काय तर लोकांच्या म्हणजे प्रॉपर्टीवरती याचा शेतावरती डोळा, त्या लोकांच्या मुंड्या म्हणजे मानगुटीवर बसून त्यांच्या प्रॉपर्टी स्वतःच्या नावानं लिहून घेणं हा याचा काळा धंदा आहे. जेव्हा या लोकसभेमध्ये मुंबईवरून जे वरिष्ठ नेते येतात त्या नेत्यांना हा टिकू देत नाही. संपर्क प्रमुख असतील किंवा मराठवाड्याचे नेते असतील, हे जेव्हा इथं येतात त्याची दुसरी स्ट्रॅटेजी अशी की सगळ्या पदाधिकाऱ्यांना म्हणायचं की बघा हे उद्धव साहेबांना हे असं करणार आहे, मी तसं करणार आहे, तुम्ही सह्या करा. आता हा जिल्ह्याचा खासदार म्हणून आपल्या लोकांनी सह्या करायच्या आणि त्या माणसाला काढून टाका म्हणायचं. हा म्हणतो मी विकासासाठी गेलो. अरे ज्या उद्धव साहेबांनी ज्या मातोश्रीने तुला एवढा भरभरून दिला आणि तू त्या खाल्लेल्या ताटामध्ये आपल्याकडे म्हणता ज्या ताटात खायचं त्याच्यातच वकायचं, तू असे धंदे केलेला आहेस. माझं तुला या सगळ्या माध्यमातून एक चॅलेंज असणार आहे. जर तू खरंच या जिल्ह्याचा तू स्वतःला असं स्वयंघोषित बाप म्हणतो आहेस ना, तर राजीनामा दे आणि पुन्हा एकदा निवडणुकीला उभं राहा. तुला नाही हे सगळे निष्ठावंत तुला नाही गाडलं तर हे सगळे जण निष्ठावंत आहेत म्हणून असं सांगणार नाही. आहे तुझ्यामध्ये हिंमत सांग. आणि इथं आम्ही सगळेजण आहोत ना, उद्याच्या उद्या तू इथं राजीनामा द्यायचा आणि पुन्हा निवडणूक घ्यायला लावायची. कसं आहे, आम्हाला बोलायला खूप सारे विषय आहेत, खूप सारे मुद्दे आहेत. आज इथं ऐकण्यासाठी आपले दादा आहेत, आपल्या अजून खूप मोठ्या मोठ्या बुलंद तोफा आहेत. ते हा म्हणतो ह्यांचे जे 6 गद्दार गेले ते म्हणते बॉम्ब टाकतो, मारू, ते करतो. अरे आम्हाला ऑपरेशन तुडवाच्या गोष्टी आम्हाला जेव्हा आमच्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं, ज्या वेळेला आम्ही मीडियाच्या समोर म्हटलं की ऑपरेशन तुडवा होणार, त्याच वेळेला याला प्लस याला सिक्युरिटी मिळाली आणि याच्या घराच्या समोर पोलिसांचा फौजफाटा होता. तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा बंड्याला सांगते, ऑपरेशन तुडवा हे होणारच आणि माझ्यासह परभणीतले तमाम निष्ठावंत शिवसैनिक त्या ऑपरेशन तुडवामध्ये सहभागी असतील. कसं आहे, तुझी Z+ सिक्युरिटी, तुझी Y+ सिक्युरिटी आम्हाला कशी भेदायची. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत मावळे, मातोश्रीचे उद्धव साहेबांचे निष्ठावंत मावळे आहेत. आम्हाला सुरक्षा कशी भेदायची याचं सगळं आम्हाला चांगला गणिमी कावा माहिती आहे. कुठेतरी आम्ही तुला गाठू आणि ऑपरेशन तुडवा सक्सेस करून दाखवू. यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.